नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली, जरा आज डोक्यावरून राहिली आणि आता जरा नाश्ता करायचा आहे. नाश्ता म्हणजे आज फळच खाणार आहे आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. आणि तुम्हाला दाखवते, गॅलरीमध्ये मस्त अशी फुलं आली आहेत. बघू शकता, जास्वंदीला फुलं लागलेली आहेत. मस्त लाल लाल फुलं लागलीत, मस्त लाल लाल फुलं लागलीत. मस्त वाटतं गार्डनमध्ये जेव्हा फुलं लागतात. ते झेंडूला पण लागलेत. मला अजून कुंडीमध्ये हे रोपं ट्रान्सफर करायचे आहेत. अजून काही झालं नाही, मला वेळच मिळत नाही आहे. चला आता मी टरबूज कट करते. मी आणि केतू टरबूज खाणार आहोत नाश्त्याला. बघा, तर आता हे स्वच्छ धुते आणि कट करून घेते. आणि या साईडला दूध तापवायला ठेवलेलं आहे. तर अशी सकाळची कामं चालू आहेत. त्याच्यानंतर हा नाश्ता झाला की लगेच मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर स्टे ट्यून. तर आता स्वयंपाकाला करायचं आहे मेथीचा गरगटा. त्यामुळे आता मी मेथी निवडून घेते. भली मोठी मेथीची जोडी आहे. आता हे निवडायला जरा वेळ लागेल, बघूया. तर सुरुवातीला काय करणार आहे, मी ही देठ सगळी कट करून घेणार आहे कात्रीच्या साह्याने, म्हणजे मेथी मला निवडायला सोपी पडेल. तर चला पटपट आवरून घेते. इथे चपातीचे कणिक पण मळून झाले आणि आता इथे मेथीचा मस्त असं गरगटा करणार आहे. मेथीमध्ये थोडंसं कांदा टाकला आहे आणि तुरीची डाळ पण टाकली. हे सगळं शिजवून घेतले. आता हे मिक्सरमधून थोडंसं ग्राइंड करून घेणार आहे मी मेथी फक्त. तर इथे माझं स्वयंपाक वगैरे झालेला आहे, चपात्या झाल्या आहेत आणि इथे मी मस्त अशी कढी पण केलेली आहे आणि मेथीची मस्त अशी गरगटी भाजी बनवलेली आहे. चला मी आणि केतू आता जेवून घेतो. तर चला मंडळी, मी केतूला जेवायला वाढते आणि मी पण तिच्यासोबत जेवायला घेते, कारण बराच वेळ झाला आहे. आणि मस्त गरमागरम चपात्या पण रेडी. ते केतूला ताट वाढलं आहे. केतू येतेस का जेवायला बाहेर? काही ते बसतेस हां? चालला अभ्यास. घे मन, हात धुवून घे, इथे ठेवते मी. जेव हां. वेदांसाठी इथे पनीर बनवलं आहे. वेदांना पनीर देते. काय पिऊ, काय चाललंय? हवा खाते, मस्त हवा येते. सूर्यास्त झाला मगाशीच. वरती आकाशामध्ये बघ, कावळे आहेत का काय आहेत कळत नाही ना. ईगल्स आहेत. हां, मस्त फिरत आहेत. इकडे लांब पण बघ भरपूर आहेत. कॅमेऱ्यामध्ये पण नाही कॅप्शन होत. मस्त वाटते, थंडगार. काय म्हणते आणि कसं चाललंय बाळाचा माझा अभ्यास? पण चाललाय ना. किती दिवस आहेत अजून एक्झामला? 10 दिवस बाकी आहेत ना. आणि काय अजून काय? अरे इकडे काय टाकलंय ग तू? मांडप टाकलंय ना, शेड केले. कशासाठी केले कळत नाही मला. वाटतं शिवरात्रीचं काहीतरी एवढं असं वाटत आहे. असलं उद्घाटन आहे का काय कळलं नाही. घराच्या जवळच आमच्या आहे, पुण्याच्या बाजूला काहीतरी चालू आहे. वेदांत इथे कपडे चूज करतोय. कुठे चाललाय वेदांत तू? लग्नाला. कोणाच्या लग्नात चाललंय? माझ्या कलिक. आणि संध्याकाळचं लग्न आहे आणि सुट्टी पण नाही दिली तुम्हाला. हाफ डे तरी द्यायचं ना. आता मी घेतला नाही. आहे माझी अजून खूप हाफ डेत माझी बाकी. थोडंसं डार्क शेडमध्ये घाल ना. तुला काय टी शर्ट घालायचं आहे का? समजत नाही मला आता काय करू मी. तो आता आम्ही दाखवतो. बट ते लग्न आहे ना, माझ्या लग्नात ब्लॅक. नाही छान नाही ते घाल ना. आता आम्ही सांगितलेलं तेच घाल ना. हे घालू हे. हां ठीक आहे, मग हेच घालतो. फक्त त्या खाली काय बघू कसलं काय. जीन्स वगैरे घाल. तेच बघतो. चल आवर. खाल्लं पण नाही तो, खाऊन घ्या ती. चला रेडी. केस वगैरे विंचरत नाहीस काय? मला अशीच हेअरस्टाईल आता ठेवायची. केस वाढवायचा प्रयत्न अजून. हो, आता छोटे आहेत पूर्ण, असं बोललं ना तुला इथपर्यंत. एवढे वाढवायचे तुला?
केस वाढवल्यावर ते हँडल करायला जमत नाही ना त्याला. हा तेच. ठीक आहे बाय. खाली काय ब्लॅक घातले का? हा ब्लॅक तो सॉक्सन शू घालायचा. छान दिसतं. ठीक आहे. वेदांत, बाय. लवकर या. वेदांत निघाले. आज पप्पा पण लेट येणार आहेत. हां गेली खाली. ठीक चला बाय. चावी घेतली का? तर वेदांत आत्ता जस्ट गेला आहे लग्नाला आणि त्याला यायला वेळ होणार आहे. 10-10:30 तर वाजतीलच. महेशसुद्धा आज लेटच येणार आहे. त्यामुळे आता आम्ही दोघीच घरी आहोत. केतू आत्ता जस्ट जेवलेली आहे आणि मी तर 6च्या आतच जेवून घेते, त्यामुळे माझं पण झालेलं आहे. तर आता विचार करते जरा थोडा वेळ वाचन करावं. माझ्याकडे जे पुस्तक आहे ते आता मी पुस्तक वाचत बसते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. चल तेव्हा लवकर आला. हो मग काय 10 वाजायला अजून किती? 10 मिनटं बाकी आहेत. बरं झालं, लवकर झालं. कसं काय? बाकी सगळ्यांना पण ऑफिस आहे. सकाळी सुट्टी नाही काय? सगळ्यात कुठं सुट्टी आम्हाला. हां हां म्हणजे ऑफिसचे सगळे होते हां ते पण तेव्हाच आले होते म्हणजे ऑलमोस्ट 10 मिनटं 5 मिनटं मागे पुढे. मग ते मी गेलो. पहिले तर तिथे त्यांची गर्दी होती सगळे, म्हणजे मेन तर लग्न तर झालं होतं. हां किती वाजता झालं लग्न? 5:30ला होतं. अच्छा आम्ही सगळे असं. ऑफिसमध्ये होते तेव्हा. तुम्ही सगळे ऑफिसमध्ये होते? हा मग आम्ही तो बोलला होता की 7 वाजता या रिसेप्शनला. अच्छा. 7चं 8चं 8:30 वाजता तर मी निघालो. अच्छा 8:15ला पोहोचलो. त्यानंतर एवढी गर्दी होती आतमध्ये. आम्ही पहिले जेवून घेतलं. तोपर्यंत गर्दी कमी झाली, मग फोटो काढायला गेलो. फोटो झालं. काढून आलो. ते पण गेले काय सगळे? हा गेले सगळे नाही गेले, सगळ्यांना उद्या यायचंय. ते मला फक्त- मला 7ला येतं ते फक्त तर 9ला नवरदेवाला येतं. सुट्टी आहे. त्यांनी सुट्टी काढली. अच्छा तेच म्हटलं लगेच कसं आला? लगेच तरी कुठे 10:30 तास लागले. 10:30ला येणार होतास ना? हा मला वाटलं तेवढा होईलच, बट झालं तर पटपट. म्हणजे मी कसं केलं होतं की मी जास्त काय खाणार नाही. बाकीच्यांनी पण तसंच केलं होतं, कोणी काय एवढं खाल्लं नाही. का रे? काय माहिती, मी तर असंच करतो, म्हणजे एवढं काय खात नाही, फक्त असंच. काय काय होतं जेवण? नॉनव्हेज पण होतं, व्हेज पण होतं. व्हेजमध्ये काय होतं? व्हेजमध्ये रुमाली रोटी, पुरी आणि 2 भाजी होती, 1 डाळ होती. मिक्स व्हेज आणि पनीर, मटर पनीर काहीतरी होता. मी फक्त माझं सॅलड घेतलं, एकदम थोडीशी ती रुमाली रोटी घेतली आणि डाळ घेतली, कारण की ते पनीर आणि ते खूप ऑइली वाटत होतं मला. ग्रेव्हीचंच होतं, बट नको राहू दे, साधी डाळ घेतली. आपलं हे आईस्क्रीम वगैरे नव्हतं वाटतं? होता असेल, मी नाही खाल्लं. नाही खाल्लं? ते बाकीच्याने घेतलं असेल. पाणीपुरी पण होतं. हा सगळ्यांनी पहिले पाणीपुरी खाल्लं. पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग तिकडे आले आणि नॉनव्हेजला तर भरपूर लाईन होती. अरे बापरे. आपल्याला आम्हाला समजत नव्हतं ना की व्हेजची लाईन कुठची नॉनव्हेजची असं. चल आणि काय? आता झोपतो मी. झोप, सकाळी उठायचं आपल्याला. तू गेला होतास म्हणून मम्मी म्हटलं वाचत बसूया, म्हणून छावा वाचत बसली. मस्त वाटत होतं वाचायला. 2च पेजेस वाचून झाले तेवढं तू आला. पप्पा कधी येतात? पप्पांचं आता पप्पा लेट येणार आहे म्हणून 11 वाजतील, 11-11:30 वाजतीलच. आवरून घे, मी पण वाचते जरा पुस्तक, इंटरेस्टिंग वाटतंय. तर चला मंडळी, आता मी पुस्तक पण वाचते आणि व्हिडिओचं इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.